1% फॉर फिट भारत, 1% फॉर फिट भारत। खुद का समय फिट और तंदुरुस्त भारत के लिए भंडारा से यंग और डायनामिक साइकिलिस्ट और एक स्विमर मित्र भी, और उन्होंने 750 किलोमीटर का प्रवास जो नागपुर पंढरपुर वारी का पूरा किया, और वो खुद फिट तंदुरुस्त है। और उनसे जानेंगे कि फिटनेस का राज क्या है। नमस्कार, आपला परिचय सर? नमस्कार, मी प्रवीण कारंबरे, भंडारा। सर, तुम्ही फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी करता सर? फिटनेसच्या याच्यामध्ये मी सायकलिंग करतो, स्विमिंग करतो, छान, त्याच्यानंतर योगा। खूप या मस्त, 3 महत्वाच्या गोष्टी माझ्या फिटनेसचे मेन उद्देश आहे। मेन उद्देश। सर, तुम्ही स्विमिंग ॲज अ स्विमर म्हणून केव्हापासून तुम्ही स्विमिंग सुरू केली होती सर? कसं आहे, माझे वडील आधीपासून स्विमर असल्यामुळे हा, आमच्या परिवारात माझा भाऊ, मी आणि आम्हाला आधीपासूनच स्विमिंगचा वेळ लागलेला आहे। ओके, म्हणजे तुमच्या परिवारामध्ये भरपूर असे लोक आहेत की ते स्विमिंग करतात आणि त्यामुळे तुम्हाला पण स्विमिंगची आवड निर्माण झाली। सर, स्विमिंग मध्ये काही तुम्ही कॉम्पिटिशन वगैरे भाग घेतला होता का? कॉम्पिटिशन मध्ये खूप कमी भाग घेतलेला आहे। HUPM मध्ये मी जेव्हा बीपीएड करत होतो तेव्हा अमरावतीमध्ये स्विमिंग टँक होता, ओके, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे। आणि आमच्या भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदी असल्यामुळे ओके, आमची जास्त प्रॅक्टिस होते। 24 तास पाणी आम्हाला उपलब्ध आहे स्विमिंग साठी। माझ्या तरी मते सायकल चालवताना, कितीही सायकल चालवल्यानंतर एक वेळा लॉक झाल्यानंतर 15-20 किलोमीटर नंतर, येस, पण जो चढाव आहे तो येस, महत्वाची गोष्ट आहे। खूप मस्त। आणि ते स्विमिंग मुळे मला जास्त त्याचा फायदा झाला असं मला वाटतं। ॲज अ स्विमर म्हणून तुम्हाला या प्रवासात तितकी अडचण गेली नाही याचं सायकलिंग आणि फिटनेस जर्नी मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काय फरक, फायदे जाणवले सर? मला बीपीचा त्रास नाही, शुगरचा त्रास नाही, कोणता त्रास नाही, सर्दी खोकला मला आजपर्यंत झालेला नाही। खूप असे भरपूर लोक आहेत की ते विचार करतात की मला स्विमिंग म्हणजे फिट राहायचं, तंदुरुस्त राहायचं, पण वेळ काढू शकत नाही। काय सांगाल सर तुम्ही? नाही, वेळ काढायलाच पाहिजे। कारण कसं आहे, तुम्ही अर्धा ते 1 तास रोज आपलं सकाळी द्यायलाच पाहिजे। वॉकिंग असो, स्विमिंग असो, योगा असो, हा काहीतरी तुम्ही अर्धा तास हातपाय तुम्ही हलवलेले नाही तर हा, दवाखान्यामध्ये तुम्हाला वेळ कसा मिळतो, मग तो खर्च कसा त्याचा आहे? खर्च कसा हे करेल, बरोबर, बाकी फॅमिली डिस्टर्ब होते वगैरे वगैरे साऱ्या गोष्टी राहतात। आणि फिटनेसच बरोबर नाही राहील तर बाकीच्या गोष्टी कशी कराल? बरोबर। सर, तुम्ही ॲज अ योगा, तुम्हाला योगाचा पण खूप ज्ञान आहे, मी तुमच्याकडून काही टिप्स घेतलेल्या आहे, तर योगा हा याच्यामध्ये कसे काय सहभागी झाले तुम्ही? योगामध्ये मी लहानपणीपासूनच योगा करतो, मला त्याच्या आधीपासूनच छंद आहे। ओके, माझा 20 वर्ष 98 मध्ये सिलेक्शन झालं होतं। मी चंद्रपूरला योगाचा डेमोसाठी गेलो होतो, ओके, खास नवलीसाठी। 98 मध्ये? हो, ओ, नवली चंद्रपूरला नवली म्हणून नवलीचा डेमो दाखवण्यासाठी हा, आधी गेलो होतो। छान। आणि हे म्हणजे तुम्ही या योगाच्या ह्याच्यात पण, तर त्यामुळे काय फायदा लोकांना होऊ शकतो जर योगामध्ये ते थोडासा वेळ दिला तर? योगामध्ये फिटनेस खूप राहील, चेहऱ्यावर सुंदरता येते, चेहऱ्यावर सुंदर येत ते ग्लो वाढते। त्याच्यानंतर भरपूर काही आहेत। कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायाम केल्याने 500 अगर स्ट्रोक तुम्ही केले, हा, मला नाही वाटत तुम्हाला काही जीवनात होईल, बरोबर, माझ्या तरी मते। आता कमी वयामध्ये लोकांना शुगर, म्हणजे जे जवान पोरं आहे, जवान मुलं मुली आहेत, त्यांना शुगर आणि हार्ट अटॅक डिटेक्ट, शुगर डिटेक्ट होतो, हार्ट अटॅक येतो, काय कारण असू शकतं सर यामध्ये? ते आता त्यांचा फिटनेसचा विषय, आता डॉक्टर नसल्यामुळे मी तेवढं त्याच्यात डिटेल सांगू शकत नाही, पण व्यायाम केल्याने फायदा होतो आहे नक्कीच मी सांगतो। ओके, म्हणजे योगा किंवा फिटनेस ऍक्टिव्हिटीवर त्यांनी लक्ष दिलं तर याला ते टाळू शकतात, मात करू शकतात त्याच्यावर। खूप छान, तुम्ही स्वतःला थोडा वेळ द्या सर। 1% फॉर फिट भारत हा विचार तुम्हाला कसा वाटला, मी जो कार्यक्रम राबवतो सर? खूप छान, त्याच्यामुळे अवेअरनेस होईल, माझे व्हिडिओ कोणी बघतील Yes. अमोलच्या माध्यमातून, त्याच्यामुळे लोकांना खरंच त्याचा फायदा होऊ शकतो खूप मस्त, खूप आणि मस्त, प्रेरणा मिळू शकते असं खूप मला मस्त। वाटतं। कारण की आपण कोणाला तरी बघून इन्स्पायर झालो हा. होतो, तसं मी ॲज अ सायकलिस्ट एका सायकलिस्टला बघून इन्स्पायर झालो, तर आज इतक्या मोठ्या वारीमध्ये मी सहभागी झालो, तर मला बघून, प्रवीणला बघून तरी कोणी इन्स्पायर होईल आणि पुढच्या वर्षी या वारीला येईल। तर जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल।